अर्धा जून सरला तरी महाराष्ट्र कोरडाच. पुढील 5 दिवसात मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता. विदर्भातही मान्सूनची प्रतीक्षा लांबली. राज्यातील धरणांमध्ये अवघा 24.75% पाणीसाठा शिल्लक. पुणे विभागामध्ये सर्वात कमी 14% पाणी. 20 जिल्ह्यातील 3,500 गावं, वाड्या टँकरवर. तर पाऊस आणखी लांबल्यास भीषण पाणी टंचाई. बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचं आंदोलन. विना अटीशर्ती कर्जमुक्तीची तुपकरांची मागणी. खत वितरण गोंधळावरून काँग्रेस आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंत रांगा. कर्जमाफीवरून शिवसेना युबीटी आक्रमक. मराठवाड्यामध्ये उद्या ट्रॅक्टर मोर्चा. अंबादास दानवे यांच्याकडून मोर्चाची घोषणा. बेस्ट बस आर्थिक संकटात. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं उद्यापर्यंत निश्चित आराखडा न दिल्यास आंदोलनाचा इशारा. बेस्ट कृती समितीच्या आंदोलनात अनेक संघटना सहभागी होणार. आखातातील युद्ध थांबताच खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 4% अधिक घसरण. देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा. युद्ध संपल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला. प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया सुस्थितीत. एका डॉलरसाठी मोजावे लागणार ₹94.68. राज्यात आज शाळांची घंटा वाजली. मात्र 6वीची पुस्तकं अद्याप मिळेना. पालकांसह विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा. 30 जूनपर्यंत पुस्तकं मिळण्याची बालभारतीची माहिती. सोमवती अमावस्येनिमित्तानं जेजुरी गडावर भक्तिसागर. भाविकांकडून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात भंडाऱ्याची उधळण. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंची भाजपवर टीका. पक्ष फोडण्यापेक्षा तुमची मुलं मोठी करावी. शर्मिला ठाकरेंचा भाजपला खोचक सल्ला. नवी मुंबईत विविध आरोग्य सेवांचं लोकार्पण. निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं. पालकमंत्री असूनही शिंदेंचं नाव नसल्यानं शिवसेना आक्रमक. तिरवाले दुल्हनिया ले जाएंगे फेम. अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या. राहत्या घरी गळफास लावून संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अस्पष्ट.